महाराष्ट्र एसटीन फाईल या आगामी चित्रपटावरून निर्माण झालेला मोठा वाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना तब्बल 25 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा कायदेशीर नोटीस बजावली आहे। त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। नाशिकमधील कथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल या चित्रपटाची घोषणा काही दिवसापूर्वी करण्यात आली होती। हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर या चित्रपटाविषयीची चर्चा अधिकच वाढली। विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकारलेले पात्र हे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी संबंध दर्शवणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे। फर्स्ट लुकमध्ये दिसणारी वेशभूषा, हेअरस्टाईल आणि व्यक्तिमत्वाची मांडणी पाहता हे पात्र आपल्यावर आधारित असल्याचा आक्षेप रुपाली चाकणकर यांनी घेतला आहे। रुपाली चाकणकर यांनी आपल्या नोटिशीत स्पष्टपणे नमूद केले आहे की अशोक खरात प्रकरणाची चौकशी अद्याप विविध यंत्रणांकडून सुरू असून काही बाबी न्यायालयीन प्रविष्ट आहेत।